क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मांडवीच्या शिक्षकांचा कौतुकास्पद उपक्रम। उन्हाळी सुट्टीतही शाळा सुरू, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनोखा प्रयत्न। सध्या उन्हाळी सुट्ट्यांचा काळ सुरू असून सर्वत्र मुले मोबाईल, टीव्ही आणि खेळांमध्ये दंग आहेत। परंतु किनवट तालुक्यातील मांडवी येथील जिल्हा परिषदेच्या हायस्कूल शाळेतील शिक्षकांनी एक अत्यंत कौतुकास्पद उपक्रम हाती घेतलाय। उन्हाळ्याच्या सुट्टीतही शाळा सुरू ठेवून या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आणि जडणघडणीची जबाबदारी स्वीकारली आहे। मोबाईलपासून मुक्ती, सुट्टीत मुले मोबाईलमध्ये गुंतलेली राहू नयेत यासाठी एक अनोखा उपक्रम सुरू करण्यात आलाय। या शाळेत फक्त पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांसाठी विविध कला, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रम राबविले जात आहेत। या उपक्रमामुळे मुलांचा वेळ सत्कारणी लागत असल्याने पालकांनी शिक्षकांचे मनापासून कौतुक करत असून काही शिक्षक प्रेमींनी शालेय साहित्याचे वाटप केले। येथील ध्येयवेड्या शिक्षकांच्या उपक्रमामुळे पालकवर्ग व शिक्षण प्रेमी वर्गातून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी मदतीचे हात समोर येत आहेत। येथील शाळेत मुलांना दैनंदिन जीवनातील शिस्त आणि स्वच्छतेचे धडे दिले जात असून शिक्षकांचा हा उपक्रम इतर शाळांसाठीही नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी भारत राठोड, किनवट। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये। शिक्षण म्हटलं तर आजच्या या इंटरनेटच्या जमान्यामध्ये धावत्या युगात शिक्षणाचा बाजारीकरण झालेलं आहे आणि प्रत्येक पालकांचे हे प्रायव्हेट शाळाकडे धाव आहेत। परंतु आज आपण एका अशा शाळेमध्ये आलो आहे, जिल्हा परिषदेची शाळा आहे। आपण पाहू शकता इथे माझ्या पाठीमागे बोर्ड आहे। या जिल्हा परिषद शाळामध्ये कॉपीमुक्त असतानासुद्धा 10वीचा 68% निकाल लागलेला आहे आणि विशेषतः या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सुज्ञ शिक्षकांमुळे आज दिनांक 15/5/2026 रोजी सुट्टी असताना, उन्हाळी सुट्टी असतानासुद्धा इथे क्लास घेतल्या जाते आणि 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देत आहेत। सुट्टीचा कुठलाही विचार न पाहता सगळे शिक्षक वर्ग हा इथे आजही हजर झालेला आहे आणि ते आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घ्या। नमस्कार। प्रत्येकाचं शाळा जर म्हटलं किंवा कुठलंही ऑफिस असलं तर सगळ्यांना सुट्टी हवी असते आणि तुमची अधिकाराची सुट्टी आहे। त्या सुट्टीमध्ये तुम्हाला एन्जॉय करायला पाहिजे, सरळ भाषेत मागणं तर, आणि लग्नाला किंवा तुम्हाला पर्यटन स्थळाला कुठेतरी फिरावं असं तुम्हालाही वाटत असेल तरी पण तुम्ही उन्हाळी सुट्टी तुमची अधिकाराची असताना सुद्धा तुम्ही इथे विद्यार्थ्यांना शिक्षण देता, त्यामागचं नेमका तुमचा उद्देश काय? पहिल्यांदा या उपक्रमाची सुरुवात करताना या विद्यार्थी ही माझ्या डोळ्यापुढे होते आणि हे करत असताना यावर्षी माननीय जिल्हाधिकारी राहुलजी कर्डिले साहेब, त्याचबरोबर शिक्षणाधिकारी माननीय श्री वंदना कोठारे मॅडम, त्याचबरोबर उपशिक्षणाधिकारी माननीय श्री गंगाधरजी राठोड साहेब, गट शिक्षणाधिकारी निळकंठ चेटले साहेब आणि प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री व्यंकटजी इंगळे सर यांच्या प्रेरणेनं यावर्षी असं ठरवलं होतं की कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येते आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये आणि विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये हे विद्यार्थी होत होते, इकडे तिकडे फिरत होते। मग अशा विद्यार्थ्यांसाठी काय करावं, तर मग अशा मोकळ्या फिरणाऱ्या किंवा मोकळ्या वाहणाऱ्या पाण्याला जसं काही बंद टाकावं त्या पद्धतीनं या विद्यार्थ्यांना मग शाळेत आणावं आणि त्यांना थोडं काही शिकवावं या उद्देशानं हे तास सुरू केले होते। मग हे करत असताना त्याच्या पालकांशी संपर्क साधल्यावर त्यांनी म्हटलं की ठीक आहे, आम्ही विद्यार्थी पाठवतो आणि त्या पद्धतीने विद्यार्थी मग शाळेत आले आणि या उपक्रमाला सुरुवात केली। पालकांसाठी काय संदेश आहे? नक्कीच सर्वात अगोदर मी पालकांचं आभार व्यक्त करेन की त्यांनी विश्वासानं विद्यार्थ्यांना सुट्टी असताना सुद्धा शाळेत पाठवलं आणि महत्त्वाचं काय, सुट्टी दरवर्षी हे असतं पण यावर्षी हे करत असताना ही सुट्टी सत्कारणी लागावी आणि विद्यार्थ्यांची गती वाचन असेल किंवा मग गती लेखन असेल किंवा ज्या गोष्टी कॉपीमुक्त अभियानामध्ये ज्या गोष्टी आम्ही मागच्या वर्षी कमी पडलो होतो त्या गोष्टी भरून काढण्यासाठी हा जो सुट्टीचा प्रवास आहे तो हे न करता किंवा वैयक्तिक काहीतरी सुट्टी हे करून किंवा एन्जॉय वगैरे करावं असं न करता ती सुट्टी सत्कारणी लागावी म्हणून त्या उद्देशानं आम्ही त्या सुट्टीचं हे केलं आणि हे करत असताना
मी खास करून उल्लेख करेन की आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री दिलीपजी राठोड साहेब असतील किंवा आमचे सदस्य माननीय श्री शेखरजी दिसलवार असतील आणि आमच्या प्रशालेचे आमचे आधारस्तंभ सचिन चव्हाण सर असतील, आमचे शशिकांत कांबळे सर असतील, या सर्वांनी सपोर्ट केलं की आपण काहीतरी विद्यार्थ्यांसाठी करावं या उद्देशानं मग आम्ही हे तासाचं नियोजन केलं. आणि त्याचबरोबर जे इथले स्थानिक सामाजिक कार्यकर्ते असतील, विनोदजी राठोड साहेब असतील, अविनाश चव्हाण साहेब असतील, यांनी सुद्धा हे करून मदत करून त्या विद्यार्थ्यांना वह्या उपलब्ध करून देऊन त्या विद्यार्थ्यांची जी अडचण होती त्या वह्यांची ती सोडवली. आणि मी पालकांना विनंती करेन की या तासाचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे, म्हणून 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांनी की यावं, बसावं आणि जे पुढच्या स्पर्धा परीक्षा आहे किंवा जे आता धावपळीचं युग आहे त्याच्यामध्ये स्वतःला टिकून ठेवण्यासाठी या तासाचा लाभ घ्यावा यासाठी त्यांनी आलं पाहिजे आणि पालकांना पाठवलं पाहिजे मी त्यांना विनंती करतो. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.